मित्रांनो, माळशिरस येथे जुना बैलपोळा हिंद केसरी मैदान पार पडले आणि या मैदानाचा प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलेला आहे मल्हार आणि मेहरबान. तर आपल्यासोबत आहेत प्रथम क्रमांक करणाऱ्या गाडीचे सारथ्य करणारे हिंद केसरी ड्रायव्हर भैया ड्रायव्हर वाटेगावकर. भैया नमस्कार. नमस्कार. काय सांगाल, कसं नियोजन ठरलेलं आजचं? नियोजन म्हणजे संतोष शेठ तोडकर ठाणे विटा मुंबई दादानीच केलं नियोजन आणि दीपक शेठ पाटील चिरले दोघांनी म्हणजे स्वतः मालकाने नियोजन केलं आणि मला मागल्या 5-6 दिवसात समजलेली ही गाडी आहे म्हणून दादाने मला फक्त सांगितलेलं बाबा आमची 3 फेऱ्या गाड्या दादांना शब्द दिला गाड्या हाणतो काय टेन्शन नाही म्हणून. काय सांगाल, कशी स्पीड लागते काय? स्पीड चांगलं लागतंय दोन्ही बैल दोन्ही साईड बाहेरची आहे ती शिव डावीनं बाहेरनं पळतो तो उजवीनं बाहेरनं पळतो त्यामुळे काय गाडीला पण टेन्शन नाही. गटाला तुम्ही पब्लिकला गाडी पळवली, सेमीला गाडी पळवली, काय सांगाल त्याविषयी? सेमीला पण पब्लिकला समालोचक पण पोखरत होते की गटाला ह्या सेमीला ह्या बाजूला गाडी काढली, सेमीला त्या बाजूला होती, काय सांगाल त्याविषयी? गट सेमी फायनल त्यांनी पण फेर गाडी चांगली पाहिली मध्ये पाहिली आणि म्हणजे गाडीला चांगलं गॅस लागते. सेमीला कडनी लागली तरी आपण म्हणजे टॉपचं नियोजन झालं स्वतः निकाल घेतला होता त्याबद्दल काय बोलू? सेमीला आपल्याला 6 नंबर तास होतं त्यामुळे गाडी काय म्हणजे हाणायला लागत नव्हती गाडी नुकती दूर होणं चांगली सेमीला. आज सकाळी वाटलं होतं का इंडिया केसरी बोलाल ओरिजिनल एक नंबर होईल आपला. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे गाडी मध्ये लागलेली आणि शॉर्टगन मेहरबानचा एवढा आहे की तो जेव्हा जेव्हा फायनलला राहिलाय तेव्हा तेव्हा त्याचा एकच नंबर आहे. हा आणि तो हिंद केसरीच्या मैदानाला तर 100% तो एक नंबर करतो. मोठ्या मैदानामध्ये एकच नंबर हा एकच नंबर करतो आणि त्याला साथ त्याला मी आज मल्हार होता त्यामुळे गाडी काय हाणायला लागत नव्हती. बरं बरं. किती वेळा एक नंबर करून हिंदी केसरी झाला तुम्ही? 6दा एक नंबर केलाय आणि एक 5-6दा 2-3 नंबर आहेत. चालू वर्षात हिंद केसरी मैदानाचं गुलाल किती घेतलेलं आहे आता तुम्ही? जेवढी हिंद केसरी मैदान झालेत तेवढ्या सगळ्या मैदानात माझी गाडी फायनल. आणि आज एक नंबर केलेला आहे, तसे एक नंबर किती केले, तसं एक नंबर करून किती वेळ हे झालंय? एक 6 एक नंबर आहेत माझं. मित्रांनो, 5 ते 6 माझं 2-3 नंबर आहेत हिंद केसरीत. म्हणजे थोडस इकडे तिकडे झालेलं आहे. हा किरकोळ काय तर प्रॉब्लेम 19-20 मध्ये 19-20 मध्ये महत्वाचं म्हणजे प्रत्येक हिंदी केसरी मैदानात भैया गुलाला बोला. काय सांगाल, एक नंबरचा ड्रायव्हर भैया ड्रायव्हर. हा काय सांगाल, काय फायनलला काय वाटलेलं स्पीडला? म्हणजे गाडी सगळ्यात पुढे पळत होती. गाडी सगळ्यात पुढे पळत होती म्हणजे गाडीनं जागेवर फेकला आणि जेव्हा गाडी सगळ्यात पुढे पळायला लागली तेव्हा मी पण गाडी दूर होत आणली कारण म्हणलो काय गोठा नको. आणि रात्री दादांचा मला 1 वाजता फोन आलता की भैया कसं तर म्हणलो 100% काय नाही काय घडवू आपण उद्या माळशिरसच्या मैदानात. तर दादा म्हणलं 100% नाही की गाडी आपली एकच नंबर झाला पाहिजे. जाईल त्या मैदानात भैया ड्रायव्हरची चर्चा आहे, काय सांगाल त्याविषयी? सगळ्या नंद्यांचा आशीर्वाद आहे आणि आपण कुठल्याही नंदी असून त्याच्यावर करतोय. काल ते सचिनच्या पण गाडीवर तुम्ही बसलेला. सचिनची गाडी सेमीसाठी म्हणजे आपल्याला अभिजित पवार भैयाचा फोन आला की गाडी आपली थोडी सेमीसाठी हाणा. तेवढी गाडी म्हणलो एकच फेरा आणणार कारण की फायनलला माझी गाडी आहे. तर दादा म्हणलं चालतंय काय नाही टेन्शन. तेवढी त्यांची गाडी सेमी काढून दिला. म्हणजे त्या 2 गाड्यावर बसला आणि त्या 2 गाड्या तिसरी पण गाडी होती रायना आणि सावकुलर फक्त जरा प्रॉब्लेम झाला गाडी फॉल झाली नाहीतर ती पण गाडी फायनलसाठी राहिली असते. म्हणजे मित्रांनो बघा, 2 गाड्या फायनलला हिंदी केसरी मैदानात पात्र केलेल्या आहेत. काय सांगाल, म्हणजे मालकांच्या विश्वासाविषयी काय सांगाल? मालकांचा विश्वास म्हणजे आज पत्र दादाने मला कधीच विचारलं नाही की बैल आपला कुठं आहे काय करतोय कुणावर पळवायचा आहे. फक्त दादाने मी एकदा सांगितलं ना आज बैल ह्याच्यावर आहे की दादा म्हणते जावा तुम्ही केला ना बरा काय नाही टेन्शन. म्हणजे आता मल्हारचं नियोजन कोण करते? स्वतः दादा पण करतेत पण दादा मला पण विचारते आणि अनिकेत म्हणून आहे त्याला पण विचारते. काय सांगाल मल्हारचं, म्हणजे तुम्हाला एवढं वैशिष्ट्य आहे म्हणजे जेव्हा पळवला आहे म्हणजे सगळ्या मोठ्या मैदानात आता बैल फायनलला घेतल्यापासून आणि ज्या दिवशीपासून त्याचं एक का 2 फक्त 2 का 3 नंबर आहे ते नाहीतर एकच नंबर आहे त्याचा. पेडगावला पण 2 नंबर झालेला, आता माळशिरसला हिंद केसरी मध्ये तिथं पण 2 नंबर. कुठेतरी त्या 2 नंबरची कमतरता आज 1 नंबर म्हणजे गुला 1 नंबर त्याला हुलकावणी देत होता आज हिंदी केसरीचा प्रथम आणि क्रमांक. नशिबानं त्याचं म्हणजे गाडी आज 3 फेऱ्यामध्ये पाहिली आणि त्याला 1 नंबर मिळाला.
आता ओरिजिनल हिंद केसरीचा Original किताब मल्हारच्या नावासोबत लागणार आहे, काय हो. सांगाल त्याविषयी? म्हणजे मालकांची पण इच्छा होती एवढ्या महाग बैल घेतलाय म्हटलं आपला बैल एवढ्या मोठ्या मैदानात एकदा तरी हिंद केसरी झाला पाहिजे आणि तो हिंद केसरी झाला.